नमस्कार, मी अद्वैत देशपांडे. आपण मला ओळखताच, परंतु माझ्या असं लक्षात आलंय की खूप साऱ्या लोकांना मी व्यवसाय म्हणून काय करतो हे माहितीच नाहीये अद्याप. या व्हिडिओद्वारे माझ्या व्यवसायाविषयी एक माहिती सांगण्याचा छोटासा प्रयत्न. मित्रांनो, मी सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहे. मी आपल्याला म्युच्युअल फंड्स, टॅक्स सेव्हिंग प्रोडक्ट्स, इन्शुरन्स, शेअर मार्केट्स, एनसीडीज, डिबेंचर्स असे खूप सारे प्रोडक्ट्स उपलब्ध करून देऊ शकतो. म्युच्युअल फंड्स हे लॉंग रन मध्ये चांगलं उत्पन्न, चांगली वेल्थ जमा करण्याचं अतिशय सुयोग्य साधन आहे. म्युच्युअल फंडामध्ये कुठलंही फिक्स उत्पन्न मिळत नाही, मात्र सातत्याने आणि दीर्घकाळासाठी तुम्ही गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंडातून खूप चांगला नफा मिळवता येऊ शकतो. पुढचं प्रोडक्ट आहे मेडिक्लेम. मित्रांनो, प्रत्येकाला आजारी पडावंच लागणार आहे. तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हाल तेव्हा तुमच्या हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी असलेली पॉलिसी म्हणजेच मेडिक्लेम. मेडिक्लेम बीपी, डायबिटीज, हार्ट डिसीज, कॅन्सर, HIV असं कुठलाही आजार असेल तरीही तुम्हाला 99 वर्ष वयापर्यंत मेडिक्लेम पॉलिसी मिळू शकते. मित्रांनो, मी स्टार हेल्थ इन्शुरन्स, HDFC अर्गो, बजाज अलियन्स, निवा बुपा अशा खूप साऱ्या कंपन्यांबरोबर मेडिक्लेमचं काम करतो आणि यांच्या मेडिक्लेमचे प्रोडक्ट्स मी आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो. मेडिक्लेमच्या नंतर प्रोडक्ट आहे लाईफ इन्शुरन्स. अतिशय छोटासा प्रीमियम भरून करोडो रुपयांचं कव्हर, लाईफ कव्हर जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी आवश्यक आहे टर्म इन्शुरन्स. त्याचप्रमाणे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ज्या वेळेला आपल्या मोठ्या रकमेची आपल्याला गरज लागते त्यावेळेला ती रक्कम उभी राहावी यासाठी सातत्याने गुंतवणूक करून लाईफ कव्हर बरोबरच गॅरंटेड उत्पन्न मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लाईफ इन्शुरन्स. मी तुम्हाला आदित्य बिर्ला, टाटा, HDFC, ICICI, एडलवाईज अशा खूप साऱ्या हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचे प्रोडक्ट्स आपल्यासाठी उपलब्ध करू शकतो आणि आपलं पेन्शन सुरक्षित करू शकतो. माझ्याकडे अनेक पेन्शन प्रोडक्ट सुद्धा आहेत. अर्थात याच्या नंतरचं प्रोडक्ट आहे एनसीडी किंवा बॉन्ड्स. एनसीडी म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. हे फिक्स्ड डिपॉझिट प्रमाणेच आहे, मात्र याच्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा सुरक्षितता जास्त आहे. त्याचप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा जास्त व्याज तुम्हाला एनसीडी आणि बॉन्ड्सद्वारे मिळू शकतं. मित्रांनो, एनसीडी आणि बॉन्ड्स हे आपण किमान 10,000 रुपयापासून सुद्धा घेऊ शकता. रिटायरमेंट नंतरची रक्कम गुंतवण्यासाठी एनसीडी आणि बॉन्ड्स हा अतिशय योग्य मार्ग आहे. यानंतर टॅक्स सेव्हिंगसाठी दरवर्षी आपल्याला इन्कम टॅक्स भरताना मार्च महिन्यामध्ये टॅक्स सेव्हिंगचे प्रोडक्ट्स घ्यावे लागतात. यामध्ये ATC, ATD, 1010D, ATD असे खूप सारे इन्कम टॅक्सच्या लॉनुसार आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी चांगले ऑप्शन्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. याच्या पेक्षा सगळ्यात शेवट या ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट्स बरोबरच मी आपल्यासाठी नॉन ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे MLD किंवा मार्केट लिंक डिबेंचर्स सारखे प्रोडक्ट सुद्धा उपलब्ध करून देतो. MLD म्हणजे शेअर बाजारातून कुठलीही कॅपिटलची जोखीम न घेता तुम्हाला चांगला नफा मिळवण्यासाठी स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट किंवा MLD हे अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला डीमॅट अकाउंट, जर तुम्हाला शेअर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंट सुद्धा मी उपलब्ध करून देतो. अशा प्रकारे म्युच्युअल फंड, मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, एनसीडीज, बॉन्ड्स, डीमॅट अकाउंट, टॅक्स सेव्हिंग प्रोडक्ट्स अशी संपूर्ण गुंतवणुकीची शृंखला माझ्याकडे आहे. मित्रांनो, आपली मैत्री तर आहेच, परंतु या मैत्रीचं रूपांतर आपण प्रोफेशनल मैत्रीमध्येही करू शकता आणि माझ्या रूपाने तुम्हाला एक विश्वासार्ह गुंतवणूक सल्लागार नक्कीच मिळेल याची मी खात्री देतो. तर वाट बघतोय. निश्चितपणे मला आपल्या गुंतवणूक विषयक कुठल्याही गरजेसाठी आठवण करा. धन्यवाद.